नमस्कार मित्रांनो, तर मी आज बनवते माझ्या बाळांसाठी डाळिंबाचं ज्यूस. त्यासाठी मी 2 डाळिंब घेतलेत, ते सोललेत. तर मध्ये मध्ये मग बाळांची लुडबुड चालूच होती, तर त्यांना थोडे थोडे दाणे देत होते खायला. तर मला ते सोलायला थोडा वेळ लागला, कारण हे सारखेच मागत होते खायला. तर मी देत होते त्यांना मध्ये मध्ये थोडं थोडं खायला. तर हा खुर्ची घेऊन उभं राहिला. तर हा बघा बाहुबली कसं सिलेंडरची टाकी ओढतोय. तर झालं फायनली माझं डाळिंबाचं सगळे सोलून. तर मी एका मिक्सरच्या जारमध्ये मग घेतले, ते अर्धेच घेतले, कारण मला 2 हाफ ग्लास ज्यूस बनायचं होते, कारण दोघांना पण असं सेपरेट. तर त्यात थोडंसं मीठ टाकलं मी, आणि थोडंसं अर्धा चमचा पण नाही, कमी साखर टाकली, कारण डाळिंब गोड असतंच, थोडंसं फक्त टेस्टसाठी नाही का. आणि त्याच्या कन्सिस्टन्सीनुसार थोडंसं पाणी त्यात घ्यायचं, आणि ते मिक्सरला मी ते फिरवलं. आणि त्यानंतर मी ते आता गाळून घेतलं. गाळून त्यातलं सगळं ते वरचा चोथा आहे तो बाजूला काढून ज्यूस असं ग्लासमध्ये गाळून घेतलं. तर दोघांना पण डाळिंबाचं ज्यूस खूप आवडतं. त्यामुळे बघा कसे ओरडतात, दे दे मम्मा लवकर दे. मी त्यांच्या समोर ठेवलं तर त्यांचं लक्ष फक्त त्याच्याकडेच होतं. फायनली मग बाळांना ज्यूस पाजलं. खरंच खूप छान लागतं, तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला तर व्लॉग संपते. बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग. त्यांनी सगळं संपवलं ज्यूस, खूप छान पितात. थँक्यू सो मच, बाय बाय.